विद्यार्थी मित्रांनो, श्री अकॅडमी ऑफ सायन्सच्या आपल्या ऑनलाईन लेक्चरमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. त्यामध्ये आता आपण नवीन चॅप्टर चालू करणार आहोत. त्या चॅप्टरचं किंवा टॉपिकचं नाव काय? ह्युमन रिप्रोडक्शन. आणि त्यातला दुसरा पार्ट आहे अँड रिप्रोडक्टिव्ह हेल्थ. मग त्याचं नाव मेन काय आहे तर ह्युमन रिप्रोडक्शन, म्हणजे आपल्यामधलं मानवातलं असणारं पुनरुत्पादन ही प्रोसेस. आणि ही पूर्ण त्यातला इच अँड एव्हरी पॉइंट आपल्याला काय करायचं आहे, बघायचं आहे. त्यामध्ये नीटसाठी साधारण याच्यावर ह्या वर्षी 5 क्वेश्चन असणार आहेत. म्हणजे 5 क्वेश्चन म्हणजे जवळजवळ किती झाले मार्क्स? 20 मार्क कशावर येणार आहे? नीटसाठी ह्युमन रिप्रोडक्शनवर विचारले जाणार आहेत क्वेश्चन. मग त्यामध्ये इंट्रोडक्शन मध्ये बघा, त्याचा आता थोडक्यात आपल्याला प्रस्तावना पाहूया. इंट्रोडक्शन त्यामध्ये फर्स्ट पॉइंट, in human being following reproductive events takes place during reproduction. म्हणजेच ह्युमनचं ज्यावेळी रिप्रोडक्शन चालतं त्या रिप्रोडक्शनच्या काळात डायरेक्ट रिप्रोडक्शन कधीही होऊ शकत नाही. त्यामध्ये काय घडतात तर फॉलोइंग रिप्रोडक्टिव्ह इव्हेंट्स, म्हणजे पुनरुत्पादनाच्या काय असणाऱ्या घटनाक्रम त्यामध्ये वळीनं त्या घटना घडत जातात. आणि त्यावेळीच काय होत असतं, कंप्लीट रिप्रोडक्शन होत असतं. त्यामध्ये मग आपण एक पाहणार आहोत. म्हणजे त्यामध्ये काय सांगितलेलं आहे इंट्रोडक्शन मध्ये, फर्स्ट पॉइंट, इन ह्युमन बिईंग फॉलोइंग रिप्रोडक्टिव्ह इव्हेंट्स टेक्स प्लेस ड्युरिंग रिप्रोडक्शन सच ॲज. मग त्यामध्ये वन बाय वन एक आपण काय करणार आहे पाहणार आहोत. त्यामध्ये फर्स्ट पार्ट गॅमेटोजेनेसिस. पहिली जी प्रोसेस असते तिला गॅमेटोजेनेसिस म्हणतात. म्हणजे जिथं गॅमेट तयार होतात, थोडक्यात अगोदर सांगतो, जिथं गॅमेट तयार होतात त्या प्रोसेसला काय म्हणायचं? गॅमेटोजेनेसिस. मग त्यामध्ये तुम्हाला या डेफिनेशन मी सोप्या करून सांगितलेले आहेत. कधीही विचारली, कुठेही डेफिनेशन आली, एमसीक्यू त्याच्यावर आला तरी तुम्हाला सॉल्व्ह करता आला पाहिजे. मग त्यामध्ये डेफिनेशन बघायची गॅमेटोजेनेसिस. It is a process in which काय घडतं? Formation of gametes takes place. Such a process is called as काय म्हणतात? गॅमेटोजेनेसिस. गॅमेटोजेनेसिस कशाला म्हणतात तर ही एक काय प्रोसेस आहे. प्रोसेस म्हणजे प्रक्रिया आहे. ह्यामध्ये काय घडत असतं? फॉर्मेशन ऑफ गॅमेट्स, म्हणजेच इथं गॅमेट्स तयार होण्याची प्रक्रिया चालू होते. ह्याच प्रोसेसला काय म्हणतात? गॅमेटोजेनेसिस. म्हणजेच डेफिनेशन तुम्हाला आता समजली असेल, अगदी सोपे आहे. मग त्यामध्ये काय सांगायचं आहे? गॅमेटोजेनेसिस, डिफाइन द टर्म गॅमेटोजेनेसिस. तर काय सांगणार? इट इज अ प्रोसेस इन विच फॉर्मेशन ऑफ गॅमेट्स टेक्स प्लेस. सच अ प्रोसेस इज कॉल्ड ॲज गॅमेटोजेनेसिस. म्हणजे ही एक प्रक्रिया आहे, प्रोसेस आहे. या प्रोसेस मध्ये काय घडतं तर गॅमेट्स तयार होतात. ह्या प्रक्रियेमध्ये अशा प्रक्रियेला काय म्हणायचं किंवा प्रोसेसला काय म्हणतात तर गॅमेटोजेनेसिस. त्यामधले आपण एक्झाम्पल पाहणार आहोत. त्यामध्ये फर्स्ट एक्झाम्पल, फॉर्मेशन ऑफ स्पर्म्स इन मेल्स बाय द प्रोसेस ऑफ स्पर्मॅटोजेनेसिस. म्हणजेच त्यातले मेल मधले आपण प्रोसेस पहिल्यांदा पाहूया. इथं सुद्धा अशी डेफिनेशन विचारली जाते. डिफाइन द टर्म स्पर्मॅटोजेनेसिस. मग स्पर्मॅटोजेनेसिस कशाला म्हणतात तर अशा पद्धतीने सुद्धा डेफिनेशन सांगता येईल. काय? इट इज अ प्रोसेस इन विच काय घडतं? फॉर्मेशन ऑफ स्पर्म्स टेक्स प्लेस इन मेल्स. सच अ प्रोसेस इज कॉल्ड ॲज स्पर्मॅटोजेनेसिस. म्हणजेच यामध्ये ही डेफिनेशन अशा पद्धतीने पण सांगितली जाईल की काय होत असतं? स्पर्मॅटोजेनेसिस ही एक काय प्रोसेस आहे. या प्रोसेस मध्ये काय घडत असतं तर फॉर्मेशन ऑफ स्पर्म्स. मग स्पर्म्स तुम्हाला माहित आहे त्याचं मराठी मिनिंग. स्पर्म्स मराठी मिनिंग शुक्राणू. शुक्राणू तयार होतात कुणामध्ये? मेल मध्ये, पुरुषामध्ये. आणि ते जे शुक्राणू तयार होणे म्हणजे स्पर्म फॉर्मेशन होणं, त्या प्रक्रियेलाच काय म्हणतात? दिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज स्पर्मॅटोजेनेसिस. म्हणजेच त्यामध्ये एक्झाम्पल काय सांगितलेलं आहे? पहिलं, फॉर्मेशन ऑफ स्पर्म्स इन मेल्स by the process of spermatogenesis.
ही अशा पद्धतीनं एक्झाम्पल. आणि डेफिनेशन मध्ये जर अशी सांगायची झाली तर इट इज अ प्रोसेस. स्पर्मॅटोजेनेसिसची जर डेफिनेशन विचारली तर सांगता आलं पाहिजे. इट इज अ प्रोसेस इन विच काय घडत असतं, फॉर्मेशन ऑफ स्पर्म्स टेक्स प्लेस इन मेल्स. सच अ प्रोसेस इज कॉल्ड ॲज स्पर्मॅटोजेनेसिस. समजलं? हे फर्स्ट एक्झाम्पल. सेकंड एक्झाम्पल मध्ये काय सांगितलेलं आहे, तर जी फिमेल मध्ये घडते ती प्रोसेस तिला काय म्हणतात, oogenesis. म्हणजेच काय होत असते इथं, फॉर्मेशन ऑफ ओव्हम ऑर एग्स. कुठं, इन फिमेल्स बाय द प्रोसेस ऑफ oogenesis. म्हणजे oogenesis सुद्धा ही काय प्रक्रिया आहे, प्रोसेस आहे. ती डेफिनेशन अशी आपण बघितली तर काय सांगता येईल, oogenesis ची डिफाइन द टर्म oogenesis जर विचारलं तर काय सांगणार, इट इज अ प्रोसेस इन विच formation of ovum or eggs takes place in females. Such a process is called as oogenesis. म्हणजेच oogenesis ही एक प्रोसेस आहे. त्या प्रोसेस मध्ये काय घडत असतं तर फॉर्मेशन तयार होतं. काय होतं, ओव्हम ऑर एग्स. मराठीत त्याला आपण काय म्हणतो, अंडी तयार, बीज तयार होतं, ओव्हम किंवा एग्स तयार होतात. कुणामध्ये, फिमेल मध्ये. आणि फिमेल मध्ये ते जे एग्स तयार होतात त्या प्रोसेसलाच काय म्हणतात, oogenesis. समजल्या दोन्ही प्रोसेस. तर त्यामध्ये सेकंड मध्ये काय सांगितलेलं आहे, फॉर्मेशन ऑफ ओव्हम ऑर एग्स इन फिमेल्स बाय द प्रोसेस ऑफ oogenesis. ही दोन एक्झाम्पल कशाचे आहेत, गॅमेटोजेनेसिसची. नंतर डिफाइन द टर्म जर अशी विचारली oogenesis ची तर काय सांगायची, इट इज अ प्रोसेस इन विच formation of ovum or eggs takes place in females. Such a process is called as काय म्हणायचं, oogenesis. समजले असतील. अगदी सोप्या पद्धतीत मी ह्या डेफिनेशन मांडलेले आहेत. सगळ्या डेफिनेशन अशा पद्धतीनंच मी तुम्हाला मांडलेले आहेत. हे झाली पहिली, गॅमेटोजेनेसिस. फर्स्ट इव्हेंट टेक्स प्लेस इन रिप्रोडक्शन. रिप्रोडक्शन मधली जी पहिली इव्हेंट घटना घडती ती कोणती घडती, गॅमेटोजेनेसिस. मग ते तुम्हाला समजलेलं आहे. आता नेक्स्ट सेकंड इव्हेंट, इन्सेमिनेशन. पहिल्यांदा झाले आपापल्या बॉडीमध्ये, म्हणजे मेल मध्ये स्पर्म तयार होतील, फिमेल मध्ये ओव्हम किंवा एग्स तयार होतील. हे झालं गॅमेटोजेनेसिस. दुसरी इव्हेंट घडते ती काय असते बघा, इन्सेमिनेशन. म्हणजेच त्यामध्ये वीर्य सोडणं. कुणामध्ये, फिमेल जेनायटल ट्रॅक्ट मध्ये. त्यालाच काय म्हणायचं, इन्सेमिनेशन. मग त्यामध्ये डेफिनेशन बघा, इट इज अ प्रोसेस इन विच ट्रान्सफर ऑफ स्पर्म्स इनटू फिमेल जेनायटल ट्रॅक्ट. सच अ प्रोसेस इज कॉल्ड ॲज काय म्हणतात, इन्सेमिनेशन. बघा आता सेकंड इव्हेंट कोणती घडते, तर ही एक प्रोसेस आहे. त्यामध्ये काय घडतं, ट्रान्सफर ऑफ स्पर्म्स. म्हणजेच मेल मध्ये जे तयार झालेले आहेत गॅमिट म्हणजे स्पर्म्स ते ट्रान्सफर केले जातात. कोणामध्ये, इन फिमेल जेनायटल ट्रॅक्ट. इन विच कंडिशन, कोणत्या कंडिशन मध्ये ते ट्रान्सफर केले जातात किंवा कोणत्या प्रोसेस मध्ये, ड्युरिंग इंटरसेक्शुअल कोर्स. ज्यावेळी मेल आणि फिमेल एकत्र येतात आणि इंटरसेक्शुअल कोर्स चालतो, त्या इंटरसेक्शुअल कोर्स वेळेस काय केलं जातं, ट्रान्सफर ऑफ स्पर्म्स इन फिमेल जेनायटल ट्रॅक्ट. म्हणजेच मेल जेनायटल ट्रॅक्ट मधून फिमेल जेनायटल ट्रॅक्ट मध्ये जे मेल मध्ये तयार झालेले गॅमिट्स आहेत, स्पर्म्स म्हणजे शुक्राणू, ते ट्रान्सफर केले जातात. कुणामध्ये, तर फिमेल जेनायटल ट्रॅक्ट मध्ये. कोणत्या प्रोसेस मध्ये, ज्यावेळी त्यांचा इंटरसेक्शुअल कोर्स चालू असतो त्या काळात. सच प्रोसेस इज कॉल्ड ॲज इन्सेमिनेशन. तेव्हा त्या प्रोसेसला काय म्हणतात, इन्सेमिनेशन. म्हणजे वीर्य देणं किंवा वीर्य फिमेल जेनायटल ट्रॅक्ट मध्ये सोडणं, त्यालाच काय म्हणायचं, इन्सेमिनेशन. आणि सगळं कधी चालतं, ड्युरिंग इंटरसेक्शुअल कोर्स. म्हणजे सेकंड त्यामध्ये असणार इव्हेंट. कोणती इव्हेंट असते, गॅमेटोजेनेसिस झाली की दुसरी इव्हेंट घडते. त्यावेळी रिप्रोडक्शन कंप्लीट नाही तर त्यामधला दुसरा टप्पा पूर्ण होतो.
कोणता? तर इन्सेमिनेशनचा. मग डेफिनेशन काय इन्सेमिनेशनची? इट इज अ प्रोसेस, ही एक प्रोसेस आहे, इन विच ट्रान्सफर ऑफ sperms in female genital tract. Such a process is called as insemination. आणि हे जे ट्रान्सफर देवाणघेवाण चालते ती कधी चालते? ड्युरिंग इंटरसेक्शुअल कोर्स ऑफ मेल अँड फिमेल किंवा इन बिटवीन मेल अँड फिमेल. समजलं? ही झाली सेकंड इव्हेंट त्यामध्ये. आता नेक्स्ट थर्ड इव्हेंट. विच इव्हेंट? फर्टिलायझेशन. म्हणजेच रिप्रोडक्शन मधली फर्स्ट इव्हेंट गॅमेटोजेनेसिस, सेकंड इव्हेंट इन्सेमिनेशन, थर्ड इव्हेंट फर्टिलायझेशन. मग आता ही डेफिनेशन समजावून घ्या. इट इज अ प्रोसेस इन विच फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट्स. विच गॅमेट्स? फ्रॉम मेल स्पर्म्स अँड फ्रॉम फिमेल ओव्हम ऑर एग्स. नंतर leading to formation of zygote. Such a process is called as fertilization. फर्टिलायझेशनचा मराठी मिनिंग काय आहे? तर त्यामध्ये फलधारणा. फर्टिलायझेशन म्हणजे काय? फलधारणा. म्हणजे फलित होणं किंवा फलधारणा होणं, त्याला काय म्हणायचं मराठीत म्हणजे इंग्लिश मध्ये? तर फर्टिलायझेशन. मग याची डेफिनेशन कशी आहे? तर सेम, फक्त थोडा थोडा बदल करत जायचा. मग काय? ही सुद्धा एक प्रोसेस आहे फर्टिलायझेशन. यामध्ये काय होत असतं? फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट्स. म्हणजेच फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट्स म्हणजे नक्कीच काय होत असतं? तर एक मेल कडून स्पर्म येतो आणि फिमेल कडून काय येतो? तर फिमेल कडून ओव्हम येतात. हे दोघं इथं फ्युजन होतं, दोघांचं फ्युजन होतं म्हणजे एकत्रित येतात आणि त्यांचं एकत्रीकरण घडतं. आणि त्याच्यामुळं काय होत असतं? लीडिंग काय होतं? फॉर्मेशन ऑफ झायगोट. या दोघांच्याकडून एक स्पर्म एक ओव्हम आला की तयारीत काय होत असतं? झायगोट. म्हणजे ह्या प्रोसेस मध्ये स्पर्म मेल मधून येतो, ओव्हम फिमेल मधून येतं, त्या दोघांचं फ्युजन होतं, फ्युजन होऊन फर्टिलायझेशन होतं. म्हणजेच तिथं काय होतं? फॉर्मेशन ऑफ झायगोट टेक्स प्लेस. म्हणजे इथं खऱ्या अर्थानं झायगोट तयार होतो. त्यावेळी त्याला काय म्हणतात? फर्टिलायझेशन. समजली डेफिनेशन? काय सांगितलं यामध्ये? इट इज अ प्रोसेस, ही सुद्धा काय प्रोसेस आहे, इन विच फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट्स. मेल गॅमेट दॅट इज स्पर्म अँड फिमेल गॅमेट दॅट इज ओव्हम, हे दोघं एकत्र येतात. नंतर काय होत असतं? अँड लिडिंग टू फॉर्मेशन ऑफ झायगोट. म्हणजेच ती प्रोसेस फ्युजन झालं की लगेच पुढची प्रक्रिया घडते. काय होत असतं? फॉर्मेशन ऑफ झायगोट. सच अ प्रोसेस इज कॉल्ड ॲज फर्टिलायझेशन. अशा प्रोसेसला त्यावेळी काय म्हणायचं? फर्टिलायझेशन. समजलं? परत एकदा नुसती डेफिनेशन बघा. विचारली डिफाइन द टर्म फर्टिलायझेशन तरी कुणालाही सांगता आली पाहिजे. काय? इट इज अ प्रोसेस इन विच फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट्स दॅट इज स्पर्म्स फ्रॉम मेल अँड ओव्हम ऑर एग्स फ्रॉम फिमेल लीडिंग टू फॉर्मेशन ऑफ झायगोट. सच अ प्रोसेस इज कॉल्ड ॲज काय म्हणायचं? फर्टिलायझेशन. नेक्स्ट नंबर 4 काय सांगितलेलं आहे? इम्प्लांटेशन. इम्प्लांटेशन मध्ये या डेफिनेशन मध्ये बघा. इट इज अ प्रोसेस in which it is a process in which formation and development of blastocyst and its attachment to uterine wall. Such a process is called as काय म्हणायचं? इम्प्लांटेशन. इम्प्लांटेशन म्हणजे थोडक्यात तिथं इम्प्लांट करणं, तयार करणं. मग काय होत असतं इथं? इम्प्लांटेशन सुद्धा ही काय एक प्रोसेस आहे. इन विच यामध्ये काय होत असतं? तर फॉर्मेशन अँड डेव्हलपमेंट ऑफ ब्लास्टोसिस्ट. म्हणजेच यामध्ये ब्लास्टोसिस्ट त्यामध्ये त्याचं तयार होणं आणि
डेव्हलपमेंट होणं, त्याचा विकास होणं, ही प्रोसेस इम्प्लांटेशन मध्ये चालते. तसेच त्याच्याबरोबर आणखी काय होत असतं, अटॅचमेंट टू युटेराइन वॉल, म्हणजेच फिमेल मधलं जे युटेरस आहे त्या युटेरसचं जे आतलं युटेराइन वॉल असतं त्या वॉलला ब्लास्टोसिस्टची अटॅचमेंट होते. त्या प्रोसेसला काय म्हणतात, इम्प्लांटेशन. त्या प्रोसेसला काय म्हणायचं, इम्प्लांटेशन. म्हणजेच त्यामध्ये बघा ही प्रोसेस काय आहे, डेफिनिशन, डिफाइन द टर्म इम्प्लांटेशन. फोर्थ इव्हेंट आहे, लक्षात ठेवा. फर्स्ट इव्हेंट गॅमेटोजेनेसिस, सेकंड इव्हेंट इन्सेमिनेशन, थर्ड इव्हेंट फर्टिलायझेशन, फोर्थ इव्हेंट कोणते आहे तर इम्प्लांटेशन. मग त्यामध्ये डेफिनेशन बघा, डिफाइन द टर्म इम्प्लांटेशन. हे परत आपण आणखी डिटेल आता टॉपिक बघत जात जात बघणारच आहोत. हे फक्त थोडक्यात इंट्रोडक्शन मध्ये या सगळ्या इव्हेंट बघतोय, याच्यानंतर इन डिटेल या सगळ्या इव्हेंट आपण पाहणार आहोत. मग त्यामध्ये डेफिनेशन बघा काय सांगितलंय, इट इज अ प्रोसेस इन विच फॉर्मेशन अँड डेव्हलपमेंट ऑफ ब्लास्टोसिस्ट and its attachment to uterine wall. Such a process is called as implantation. म्हणजे ह्या प्रोसेस मध्ये काय होत असतं तर फॉर्मेशन आणि त्यामध्ये डेव्हलपमेंट कुणाची, ब्लास्टोसिस्टची. तसंच त्यावेळी काय होत असतं, अँड इट्स अटॅचमेंट टू युटेराइन वॉल. फिमेल मधलं जे युटेरस असतं गर्भाशय त्याच्या इनर वॉलला अटॅचमेंट होते. त्यावेळी कंप्लीट प्रोसेसला काय म्हणतात, इम्प्लांटेशन. नेक्स्ट त्यामध्ये इव्हेंट, रिप्रोडक्टिव्ह इव्हेंट्स. रिप्रोडक्शन मधला कोणता आहे तर गेस्टेशन. गेस्टेशन मीन्स मराठी मिनिंग गर्भावस्था. गेस्टेशन म्हणजे गर्भावस्था ज्यावेळी असते त्या प्रोसेसला काय म्हणायचं नक्की ते बघा, तिथं काय केलं जातं ते बघा. इट इज अ प्रोसेस इन विच एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट टेक्स प्लेस. सच अ प्रोसेस इज कॉल्ड ॲज गेस्टेशन. म्हणजेच गेस्टेशन कशाला म्हणतात, गर्भावस्था कशाला म्हणतात तर ही एक प्रोसेस आहे. डिफाइन द टर्म गेस्टेशन असं जरी विचारलं तरी सांगता आलं पाहिजे. ही काय एक प्रोसेस आहे. यामध्ये काय घडतं, इन विच एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट टेक्स प्लेस, म्हणजेच गर्भ विकास होतो किंवा गर्भाची वाढ होत असते. कोणत्या प्रोसेसमध्ये, त्या प्रोसेसलाच काय म्हणायचं, सच प्रोसेस इज कॉल्ड ॲज गेस्टेशन. म्हणजेच गेस्टेशन मराठी मिनिंग गर्भावस्था. मग गर्भावस्थेची असणारी डेफिनिशन म्हणजे नंबर 5 त्यामध्ये असणारी रिप्रोडक्टिव्ह इव्हेंट आहे, इन रिप्रोडक्शन. रिप्रोडक्शन मधलं 5वी इव्हेंट घडते ती गेस्टेशन, म्हणजेच मराठीत गर्भावस्था. डेफिनिशन काय मग, इट इज अ प्रोसेस इन विच काय घडत असतं, एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट टेक्स प्लेस. सच अ प्रोसेस इज कॉल्ड ॲज, अशा प्रोसेसला काय म्हणतात, गेस्टेशन. म्हणजे जिथं गर्भाची वाढ होते त्या गर्भाच्या वाढ होण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात तर गेस्टेशन म्हणजेच गर्भावस्था. ही झाली नंबर 5 इव्हेंट. नेक्स्ट त्यामध्ये लास्ट नंबर 6 इव्हेंट, पार्च्युरिशन. पार्च्युरिशन त्यामध्ये प्रोसेस समजल्यानंतर तुम्हाला नक्की त्यातलं समजेल, जन्म होणे थोडक्यात. मग इट इज अ प्रोसेस, याची डेफिनेशन, डिफाइन द टर्म पार्च्युरिशन. पार्च्युरिशन कशाला म्हणतात तर इट इज अ प्रोसेस इन विच डिलिव्हरी ऑफ बेबी. सच अ प्रोसेस इज कॉल्ड ॲज पार्च्युरिशन. म्हणजेच चाइल्ड बर्थ, डिलिव्हरी ऑफ बेबी म्हणजेच ज्यावेळी मुलाचा जन्म होतो ती जी प्रक्रिया असते त्या प्रक्रियेलाच काय म्हणतात तर पार्च्युरिशन, जन्म देणं थोडक्यात. म्हणजेच डेफिनेशन मध्ये काय सांगितलेलं आहे, इट इज अ प्रोसेस. पार्च्युरिशन ही काय प्रोसेस आहे, प्रक्रिया आहे, इन विच डिलिव्हरी ऑफ बेबी ऑर चाइल्ड बर्थ. म्हणजेच लहान मुलाचा जन्म होणं त्यालाच काय म्हणतो, डिलिव्हरी ऑफ बेबी ऑर चाइल्ड बर्थ. सच अ प्रोसेस इज कॉल्ड ॲज, त्या प्रोसेसला काय म्हणतात तर त्यामध्ये पार्च्युरिशन. लास्ट रिप्रोडक्टिव्ह इव्हेंट इन रिप्रोडक्शन. रिप्रोडक्शन मधली लास्ट असणारी इव्हेंट आहे, तिचं नाव काय, पार्च्युरिशन. फर्स्ट इव्हेंट कोणती झाली होती तर गॅमेटोजेनेसिस. लास्ट इव्हेंट कोणते आहे तर पार्च्युरिशन. कळलं तर काय सांगायचं डेफिनेशन मध्ये, इट इज अ प्रोसेस इन विच
delivery of baby or childbirth. Such a process is called as parturition. समजलं? आता नेक्स्ट त्यामध्ये आता मेन पॉइंट इंट्रोडक्शन मधला जो फर्स्ट बघितला होता म्हणजेच फॉलोइंग रिप्रोडक्टिव्ह इव्हेंट्स टेक्स प्लेस ड्युरिंग रिप्रोडक्शन. म्हणजेच रिप्रोडक्शन मध्ये काही घटनाक्रम घडतात. तो पहिला पॉइंट आपण पाहिला होता. आता त्याच्यानंतरचा सेकंड पॉइंट, कारण दुसऱ्या पॉइंट मध्ये आपण त्या पहिल्या पॉइंट मध्ये सगळ्या इव्हेंट आतापर्यंतच्या बघितल्या रिप्रोडक्टिव्ह इव्हेंट. आता मेन सेकंड पॉइंट काय? ऑल these reproductive events occurs after puberty in male and female. म्हणजे ह्या ज्या सगळ्या रिप्रोडक्टिव्ह इव्हेंट्स घडतात म्हणजेच पुनरुत्पादन जी प्रक्रिया चालते त्यामधले ज्या घटनाक्रम घडतात हे कधी घडत असतात? ऑकर्स आफ्टर प्युबर्टी इन मेल अँड फिमेल. व्हॉट इज मराठी मीनिंग प्युबर्टी? प्युबर्टी म्हणजेच थोडक्यात वयात येणं. प्युबर्टी म्हणजेच काय तर वयात येण्याची जी प्रक्रिया चालते त्याच्यानंतरच मेल आणि फिमेल म्हणजेच त्यामध्ये स्त्री आणि पुरुष म्हणजे मुलगा मुलगी वयात ज्यावेळी येतात त्याच्यानंतरच काय घडत असतात? रिप्रोडक्टिव्ह इव्हेंट्स घडत असतात. समजलं? म्हणजे सेकंड पॉइंट मध्ये काय? ऑल these reproductive events occurs after puberty in males and females. समजलं? आता थर्ड पॉइंट, in male and female remarkable differences takes place during reproductive events. म्हणजेच ज्यावेळी रिप्रोडक्टिव्ह इव्हेंट्स घडत असतात त्यावेळी मेल आणि फिमेल यांच्यामध्ये रिमार्केबल डिफरन्सेस घडून किंवा दिसून येतात. रिमार्केबल म्हणजे ठळक त्यामध्ये फरक दिसतो. विशेष असे फरक दिसतात मेल मध्ये आणि फिमेल मध्ये. कधी? ड्युरिंग रिप्रोडक्टिव्ह इव्हेंट्स. ज्यावेळी रिप्रोडक्टिव्ह इव्हेंट्स चालू असतात त्या काळात अगदी ठळक दिसून येण्यासारखे डिफरन्स मेल आणि फिमेल मध्ये येतात. म्हणजेच थर्ड पॉइंट मध्ये काय? इन मेल अँड फिमेल रिमार्केबल डिफरन्सेस टेक्स प्लेस ड्युरिंग रिप्रोडक्टिव्ह इव्हेंट्स. समजलं? अगदी सोपा त्यामध्ये असणारा टॉपिक आहे. समजून घेतले तर सगळे टॉपिक आपले सोपे. कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन नंतरचा हा पुढचा टॉपिक चालू आपला झालेला आहे. त्याचं नाव काय आहे? तर रिप्रोडक्शन, ह्युमन रिप्रोडक्शन अँड रिप्रोडक्टिव्ह हेल्थ असा आपण टॉपिक पाहत आहोत. त्यातला अगदी इंटरेस्टेड टॉपिक आहे. मग काय सांगितलंय थर्ड पॉइंट मध्ये? इन मेल अँड फिमेल रिमार्केबल डिफरन्सेस टेक्स प्लेस ड्युरिंग रिप्रोडक्टिव्ह इव्हेंट्स. आणि त्यामध्ये आता एक्झाम्पल पहा. बघा एक्झाम्पल मध्ये काय सांगितलं? Spermatogenesis continues even in old man, but oogenesis ceases in woman around age of 50 years. म्हणजेच या पॉइंट मध्ये काय सांगितलेलं आहे पहा. तर स्पर्मॅटोजेनेसिस, डिफाइन द टर्म स्पर्मॅटोजेनेसिस. कशाला म्हणतो आपण स्पर्मॅटोजेनेसिस? तर स्पर्मॅटोजेनेसिसची डेफिनेशन बघा, तुम्हाला आता माहित झालेली आहे. इट इज अ प्रोसेस इन विच formation of sperms takes place in males. Such a process is called as spermatogenesis. म्हणजे स्पर्मॅटोजेनेसिस काय होत असतं नक्की? तर स्पर्म शुक्राणू तयार होतात. मग मेल मध्ये जे शुक्राणू तयार होतात कुठं सांगितलंय? कंटिन्यूस इव्हन इन ओल्ड मॅन. म्हणजे जोपर्यंत माणूस वयस्क जरी झाला तरी त्याच्यामध्ये काय चालू असतं? स्पर्मॅटोजेनेसिस. म्हणजे वयस्क लोकांच्या मध्ये सुद्धा शुक्राणू तयार होतात. बट oogenesis ceases in woman around the age of 50 years. पण लक्षात ठेवा हा रिमार्केबल डिफरन्स आहे रिप्रोडक्टिव्ह इव्हेंट मधला. तर oogenesis, व्हॉट इज द प्रोसेस ऑफ oogenesis किंवा डिफाइन द टर्म oogenesis? इट इज द प्रोसेस in which formation of ovum or eggs takes place in female. Such a process is called as oogenesis. oogenesis कशाला म्हणतो? स्पर्मॅटोजेनेसिस कशाला म्हणतोय आपण पाहिलेलं आहे, तरी पण आता मी सांगितलेलं आहे. मग हा oogenesis जे असतं वुमन मध्ये सीजेस थांबतं. कधी? अराउंड द एज ऑफ 50 इयर्स. साधारण 50 वर्ष वय वुमनचं स्त्रियांचं झालं की ऑटोमॅटिकली oogenesis स्टॉप होतं, सीजेस होतं, थांबतं.
कळलं? बट स्पर्मॅटोजेनेसिस कंटिन्यूज इव्हन इन ओल्ड मॅन. माणूस अगदी वयस्क जरी झाला, कितीही वय झालं तरी त्याच्यामध्ये स्पर्मॅटोजेनेसिस चालतं. पण महिलांच्या मध्ये किंवा स्त्रियांच्या मध्ये oogenesis अंडी तयार होण्याची जी प्रक्रिया आहे ती 50 वर्ष एवढ्यापर्यंतच चालते. त्याच्यानंतर पूर्णपणे सीजेस होते, म्हणजेच स्टॉप होते. मग हे त्यामधले एक्झाम्पल आहे काय? रिमार्केबल डिफरन्स इन मेल अँड फिमेल ड्युरिंग रिप्रोडक्टिव्ह इव्हेंट्स. ज्यावेळी रिप्रोडक्टिव्ह इव्हेंट घडतात त्यावेळी हा सगळ्यात ठळक दिसून येणारा डिफरन्स आहे मेल आणि फिमेल मध्ये. काय तर त्याचं एक्झाम्पल काय? स्पर्मॅटोजेनेसिस कंटिन्यूज इव्हन इन ओल्ड मॅन बट oogenesis ceases in women around the age of 50 years. समजलं? अगदी इंट्रोडक्शन मध्ये सगळ्या व्यवस्थित डेफिनेशन आपण पाहिलेल्या आहेत. ह्या अगदी तोंड पाठच पाहिजे तुमच्या. ह्याच्यावरच परत पुढचा हा जो टॉपिक आहे कंटिन्यू चालतो. हे सगळं परत तिकडे डिटेल होत पुढे जाणार आहे. धन्यवाद.